वळूया पुढच्या बातमीकडे। पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। मात्र पेपर फुटी व्यतिरिक्त आत्महत्येची आणखी काय कारणं आहेत पाहूयात। नीटचा पेपर फुटल्यावर 20 पेक्षा अधिक परीक्षार्थींनी आत्महत्या केली। त्यावरून बराच गदारोळ सुद्धा झाला। एकाही परीक्षेचा पेपर फुटता कामा नये यात वादच नाहीये, पण पेपर फुटल्यावर विद्यार्थी आत्महत्या करतायत ते केवळ फेरपरीक्षा होणार म्हणून नाही। पालकांचा दबाव, कुटुंबाची कथितरित्या पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि स्वतःबद्दल तिरस्कार वाटणं ही सुद्धा कारणं त्यामागे असतात आणि यासाठी काही पालक जबाबदार आहेत असं खेदानं म्हणावं लागते। कारण अनेक घरांमध्ये मूल 4थी-5वीत असतानाच आमचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर बनणार असं सांगितलं जातं। मग ते मूल 10वीत गेल्यावर तो 2 वर्षांनी नीटची परीक्षा देणार आहे असं पालकच सांगत सुटतात। मग नीटची परीक्षा जवळ आल्यावर आमच्या मुलीला गुण तर सर्वाधिक मिळणार आहेत, कॉलेज कोणतं निवडायचं एवढाच काय तो प्रश्न आहे असं परिवारामध्ये सांगितलं जातं। यामुळे त्या मुलामुलींवर प्रचंड दबाव येतो। एकीकडे काबाड कष्ट करून फी भरणारे आई वडील असतात आणि दुसरीकडे त्यांचं अपरिपक्व असं पौगंडावस्थेतलं मन असतं। परीक्षेमध्ये अपयश आल्यावर काही पालक इतके घालून पाडून बोलतात की मुलांच्या मनात नको नको ते विचार येऊ लागतात। आपलं जीवन व्यर्थ आहे, आपली काही लायकीच नाही असा विचार काही मुलं करू लागतात आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे। वयाच्या 16व्या किंवा 17व्या वर्षी जर त्यांना जीवन नकोसं होत असेल तर त्याला केवळ सरकार जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही। पालक, कुटुंबीय आणि एकंदर समाज त्या आत्महत्यांमध्ये सहआरोपी आहेत हे मान्य करावं लागेल। मुलांकडे लक्ष नसावं, ते कुणाच्या संगतीत आहेत हे पाहू नये अशी आमची अजिबात भूमिका नाही आहे, पण लक्ष ठेवणं आणि जीव घेण्यात दबाव टाकणं यात खूप फरक आहे आणि तो फरक पालकांनी लक्षात घेतला पाहिजे एवढाच काय तो मुद्दा आहे। तर पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे ते पाहूयात। स्पर्धा परीक्षा पास होणं म्हणजे सर्व काही कमवलं असं होत नाही। जीवन मरणाचा प्रश्न नाही येतो। भविष्यात आणि भविष्याची काळजी आणि मुलांसमोर अपेक्षांचा डोंगर उभा करण्यात अर्थ नाहीये हे लक्षात घ्या। तो डॉक्टर बनला नाहीस तर कुटुंबाची आबरू धुळीस मिळेल असली फुटकळ वाक्य मुलांसमोर म्हणू नका। पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तुमच्या मुलांना सतत दुसऱ्यांची उदाहरणं देऊ नका, त्यामुळे तुमची मुलं अस्वस्थ होऊ शकतात। पौगंडावस्थेमध्ये मन परिपक्व नसतं, त्यामुळे एका क्षणात जीवन निरर्थक वाटू शकतं। मुलांवर लक्ष ठेवाच, पण त्याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मागणं असा होत नाही। कशात करिअर करायचं आहे हे त्यांना ठरवू द्या, तू अमुकच क्षेत्रात जा असा हट्ट करू नका। मुलांच्या मनासारखं करिअर केलं तर ते खुश राहतील, अपयश आलंच तरी ते पचवू शकतील। बऱ्याच वेळा पालकांना जे होता येत नाही ते मुलांवर लादलं जातं। तर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रश्मी जोशी यांनी पालकांना काय सल्ला दिलाय तो पाहूयात। नेहमीच कोणाचं तरी यश आहे, नेहमीच कोणीतरी चांगल्या एक्झाम्स मध्ये चांगलं करत आहे किंवा कुठल्या तरी कार्यक्रमांमध्ये खूप पुढे जात आहे, अशा प्रकारचं सारखं काहीतरी मुलं ऑलरेडी सोशल मीडियावरती बघत असतात आणि सारखं कंपॅरिझन ते स्वतःशी करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावलेला आपल्याला आजकाल दिसून येतो ऑलरेडी। त्यातल्या त्यात काय होतं की एक्झाम्सला आणि त्यातून मिळणाऱ्या मार्क्सला आजकाल इतकं अनन्यसाधारण महत्त्व पालकांकडून आणि मुलांकडून दोघांकडूनही दिलं जातंय। पण ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की 10वीच्या एक्झाम्स म्हणा, 12वीच्या म्हणा, नीट म्हणू दे किंवा कुठल्याही प्रकारची एक्झाम म्हणू दे, ती काही तुमच्या आयुष्यातला माइलस्टोन नाही, तो फक्त एक स्टोन आहे विथ मेनी माइल्स टू गो। हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे की एक्झाममध्ये ज्याला 96% मिळाला तो काही हिरो नाही आणि ज्याला 60% मिळाला तो काही झिरो नाही। हे बाब सगळ्यात जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपल्या मुलांवरती आपल्या समाजामध्ये कोण काय म्हणेल, मग याला इतकंच मार्क्स मिळाले, तितकंच मार्क्स मिळाले, मग याच्यामुळे आपली इज्जत गेली, अशा प्रकारच्या चुकीची जर विचारसरणी पालकांमध्ये असेल तर ती सुद्धा दूर होणं ह्या क्षणी खूप गरजेची बाब आहे। याच्यानंतर
एकच असं आहे माझं सांगणं तरी मुलांना, की काहीही झालं, मुलं काय, अडल्ट्स काय, जेवढं आपण आत्महत्यांचा प्रकार बघतो, की तुम्हाला एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा तुम्ही फेल झालात, तरीही मरू नका. तुम्हाला जॉब मिळाला, जॉब गेला, तरीही मरू नका. तुमचा ब्रेकअप झाला, तरीही मरू नका. तुमचा मॅरेज ब्रेक झाला, तरीही मरू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि त्याच्या आपल्याला जर अशा काही प्रकारच्या मनामध्ये विचार येत असतील, की मला उदास वाटते, निराश वाटते, वर्थलेस वाटते, तर हेल्प अवेलेबल आहे. आजकाल सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट अशा बऱ्याच हेल्पलाईन्सवरती सुद्धा तुम्हाला शासनातर्फे चालू असलेल्या हेल्पलाईन्सवरती सुद्धा उपलब्ध आहेत. तर अगदीच टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा आधी हेल्प घेतलेलं कधीही चांगलं, अशी हे सगळ्यात मोठी गोष्ट राहील.